ज्यांनी प्राण्यांमुळे शेती सोडली आहे त्यांनी इमिडिएटली शेती सुरू करण्यासाठी काळी हळद हा उत्तम पर्याय आहे. नमस्कार मित्र हो, मी साई राजकीर स्वागत करतो तुमचं एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप मित्र इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतोय व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपण आलो रत्नागिरीमध्ये असलेल्या आमच्या इथल्या हारचेरी या गावामध्ये भारतातील पहिलेच ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर येथे आता आपण आलो. तर मित्र हॅपी इको विलेज असं यांचं शॉर्टमध्ये नाव बोलू शकतो आपण, बरोबर ना? बरोबर. तर इथे आपल्यासोबत आहेत दीपाली मॅडम. म्हणजे हे ॲक्च्युली ते म्हणजे दोघं जण करतात, दीपाली आणि प्रणित म्हणजे त्यांचे मिस्टर आणि या त्यांच्या वाईफ आहेत. तर दीपाली मॅडम नमस्कार. नमस्ते. तर आपण आज यांच्याकडून काळी हळद याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. काळ्या हळदीची कशी लागवड केली जाते, ते काळ्या हळदीचे बियाणे म्हणजे कसं संगोपन करावं, कसं काय काय म्हणजे पूर्ण इन डिटेल माहिती या काळ्या हळदीविषयीची आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मॅडम. नमस्ते. तर करायची सुरुवात? हो चालेल ना, नक्की. तर पहिला आधी मला प्रश्न असा आहे की काळी हळद म्हणजे काय? अच्छा, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला दादा तू. पहिले तर मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सैराज दादा तुझं मी मनापासून धन्यवाद मानते की हा जो विषय आहे हा एवढा महत्त्वाचा विषय आहे. बरेच वेळा म्हणजे गावातच काय आजूबाजूला पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण भारतात जरी म्हटलं तरी आता हळूहळू काळ्या हळदीची कमर्शियल फार्मिंग चालू झालेली आहे. बरोबर. पण तेवढीशी माहिती अजूनपर्यंत लोकांना नाही. बऱ्याच जणांना काळी हळद म्हटलं तर वेगळंच काहीतरी बरेच वेळा डोळ्यासमोर येतं. तर तुझ्या ह्या प्रयासामुळे आपण बऱ्याच लोकांपर्यंत हा विषय खऱ्या अर्थाने काय आहे ते समजावून सांगू शकतो. आणि जे लोक नव्याने शेतीमध्ये येऊ इच्छितात किंवा बरेच जणांनी आता कोरोनाच्या नंतर खूप चित्र पालटलंय शेतीचं. बऱ्याच लोकांना वाटतं की आपणही काहीतरी करायला पाहिजे किंवा परत गावाकडे जाऊया, परत शेती करूया, असं बरेच जण प्रयत्न करतात. मग अशा लोकांसाठी हा खूप चांगला प्रयत्न ठरू शकतो. किंवा जे ऑलरेडी शेती करतायत शेतकरी त्यांच्यासाठी म्हणून काळ्या हळदीची माहिती आणि काळ्या हळदीची शेती नक्की कशी करायची, प्रॉफिटमध्ये कसं शेतीला आणायचं, ही सर्व माहिती ह्या माध्यमातून, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेन. तुझा प्रश्न होता काळी हळद म्हणजे काय. तर काळी हळद म्हणजे हळदीचे अनेक प्रकार असतो. पिवळी हळद आपण जी खात असतो तो त्यातला एक प्रकार झाला. अशा अनेक प्रकार आहेत, त्यात काळी हळद हा पण एक विषय आहे. आता हळदीच्या अनेक प्रकारांमध्ये प्रत्येक हळदीचं वैशिष्ट्य वेगळं असतं. मग जसं की लाल हळद आहे, हिरवी हळद आहे, पिवळी हळद आहे, ऑरेंज कलरची हळद असते, नारिंगी म्हणतात त्याला, लालच्या हळदीला कुकवी असं म्हटलं जातं, काळी हळद आहे, पांढरी हळद आहे, आंबे हळद बऱ्याच जणांना माहिती असते. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्यातली काळी हळद जी आहे ही कर्क्युमाइन, त्याच्यातलं जे कर्क्युमाइन नावाचं जे औषध असतं, औषधी तत्व असतं, हे खूप हायेस्ट प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळे ती मेडिसिनली खूप जास्त म्हणजे इफेक्टिव्ह असते. आणि त्याचबरोबर स्पिरिच्युअली पण ती बऱ्याच मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तर आज त्याचे आपण मेडिकल गुणधर्म जास्ती जाणून घेऊया. काळ्या हळदीला त्याचं जे बॉटनिकल नाव आहे ते कर्क्युमा कॅसिया असं नाव त्याचं आहे. थोडक्यामध्ये आपण अगदी फार खूप जास्त सायंटिफिक डिटेलिंग मध्ये जाण्यापेक्षा काळी हळद म्हणजे काय आहे ते बोलीभाषेत आपण अंडरस्टँड करूया. काळी हळद ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की युट्यूब सारख्या माध्यमातून अनेक लोकांनी बंदुगिरीचे अनेक व्हिडिओज आणि ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. त्यामुळे काळी हळद नुसतं टाईप केलं की असंख्य प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला येतील आणि लाखो रुपयाला लोक त्याला लुबाडतात. डेफिनेटली काळी हळद ही एक दिव्य वनस्पती आहे, त्याचे गुणधर्म तसे आहेत. पण खरी काळी हळद कशी असते ते मी आज तुम्हाला सांगणार. आपल्याला व्हिडिओमध्ये, जवळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्क्रीनवर कदाचित आता दिसत पण असेल, आपण ते दाखवूया की काळी हळद एक्झॅक्टली कशी असते. बाहेरून काळी हळद आल्यासारखी सोनेरीच असते. ओके. काळी हळद ही कधीच कोळशासारखी काळी नसते, ती बाहेरून आल्यासारखी सोनेरी दिसते आणि आतमधला जो रंग आहे ना त्याचा थोडा चेंजिंग असतो. त्यामुळे एक फोटो बघितला की हीच काळी हळद असं ओळखणं थोडंसं कठीण जातं. त्यामुळे जो अतिशय नवखा माणूस असेल त्याला काळी हळद डायरेक्टली ओळखणं तसं कठीण आहे. पण जर तुम्ही ऑथेंटिक सोर्समधून, ऑथेंटिक लोकांकडून जर ती काळी हळद घेत असाल तर तुम्हाला निश्चितच योग्य ती काळी हळद मिळू शकते. काळी हळद जेव्हा आपण काढणी करतो म्हणजे शेतातून काढतो तर ती सुरुवातीच्या काळामध्ये ती एकदम चमकणारी निळी असते. म्हणून काळी हळद आणि निळी हळद ह्याच्यामध्ये पण कन्फ्युजन बऱ्याच जणांचं असतं. चमकणारी निळी असते आणि त्यानंतर जशी जशी ती जून होत जाते, म्हणजे आता काढली आपण डिसेंबरमध्ये तर ती चमकणारी आहे. त्यानंतर आता साधारणतः मार्च एप्रिल महिन्याला म्हणजे तिचा हाय मॅच्युरिटी पिरियड आहे. तर ह्या हाय मॅच्युरिटी पिरियडमध्ये ती काळपट ग्रे होत जाते.
पण बाहेरून ती आल्यासारखी सोनेरी दिसते, बरोबर. आतून ती काळपट ग्रे होते. आणि जसं जसं अंकुरणाच्या साईडला जाते, म्हणजे आता जून महिन्याचा सीझन त्याचा साधारणतः पुनरावृत्तीचा आहे, बरोबर. किंवा त्याचा रंग परत थोडासा चेंज होतो, थोडासा पांढरट पडत जातो. पण ही जी आहे ही काळ्या हळदीचं खरं गुणधर्म आहे, ती श्रीकृष्णाच्या रंगाची दिसते, म्हणून तिला कृष्ण हरिद्रा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ती नॉर्मल हळदीपेक्षा थोडी काळपट दिसते, म्हणून तिला काळी हळद असं म्हटलं जातं. काळी हळद ही कधीच आतून आणि बाहेरून काळ्या रंगाची 100% काळ्या रंगाची नसते. जर तुम्हाला असं कोणीतरी काहीतरी देत असेल तर तिथे नक्की 100% काहीतरी फ्रॉड आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर मॅडम तुम्ही एकदम प्रश्नाला माझ्या खूप सुंदर असं उत्तर दिलं. तर मला वाटतं आपल्या लोकांना कळलं असेलच. तर आता दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारू इच्छितो मी की काळ्या हळदीची शेती आहे ती का आणि कोणी करावी? अच्छा, छान प्रश्न विचारला दादा तू. ह्याचं मी थोडक्यामध्ये तुम्हाला असं सांगेन की प्रत्येक शेतकऱ्याने आज जिथे शेती ही दिवसेंदिवस असं लोकांना डोईजड व्हायला लागली आहे, किंवा नुसतंच लोक खूप काम करतायत पण त्याच्यातून प्रॉफिट असं काही बनवता येत नाही, आणि जिथे खूप रिस्की झालाय विषय, अशा ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याने काळ्या हळदीची शेती करायला पाहिजे असं मी आवाहन करेन. का करायची? कारण की त्याच्यामधून ज्या गोष्टी आता पुढे आपण बोलणारच आहोत, तर ती का करायची हे मी तुम्हाला निश्चित सांगते. पण प्रत्येक शेतकऱ्याने थोड्याशा जागेत तरी सुद्धा काळ्या हळदीची शेती सुरुवात केली पाहिजे. जे ऑलरेडी शेती करतात अशा शेतकऱ्यांनी काळी हळद करावी. त्याचबरोबर जे लोक सेंद्रिय शेती करू इच्छितात किंवा ज्यांना सेंद्रियकडे जायचं, आता सेंद्रियचं महत्व सगळ्यांनाच कळलंय, केमिकल इतकं वाढलंय दिवसेंदिवस, आणि केमिकल फ्री जे करू इच्छितात, बरोबर, आणि त्याच्यातून त्यांना नफा कमवायचा चांगला, तर केमिकल फ्री शेती ज्यांना करायची इच्छा आहे, ज्यांना सुरुवात करायची आहे, त्यांनी काळी हळद निश्चित करावी. तिसरी गोष्ट आहे की ज्या लोकांना शेतीचा काहीच बॅकग्राऊंड नाहीये पण ज्यांना मनापासून शेती करायची आहे, ज्यांच्या कुठेतरी जमिनी आहे किंवा जे कॉर्पोरेट लाईफ मध्ये आहेत, कुठेतरी मुंबई पुण्यात जॉब करतायत, आणि ज्यांना करायचंय, गावी जागा असते, इच्छा सगळ्यांना खूप झालेली आहे, पण समहाऊ सगळं सोडून येता येत नाही मे बी, तर अशा लोकांनी सुद्धा सुरुवात करताना, म्हणजे शेतीची सुरुवात करताना काळी हळदची शेती करणं ही खूप सिंपल आहे, खूप सोप्या गोष्टी आहेत त्याच्यात. तर आणि खूप जास्त त्याला मेंटेनन्स नाहीये, त्यामुळे अशा लोकांनी काळी हळदीची शेती म्हणजे सुरुवात करताना काळ्या हळदीच्या शेतीपासून सुरुवात केली पाहिजे. आणि चौथा पॉईंट मी असं सांगेन की ज्यांच्याकडे शेतजमीन नाहीये पण छोटंसं अंगण आहे किंवा गच्ची आहे किंवा गॅलरी आहे, छोटासा टेरेस असतो फर्स्ट फ्लोअरच्या फ्लॅटला वगैरे, ज्यांना टेरेस गार्डनिंगची आवड आहे ते सुद्धा आपल्या घरातून सुद्धा काळ्या हळदीची शेती करू शकतात. काय बोलता? हा, निश्चित करता येते ती. तर आता मी मागापासून तुम्हाला मॅडम बोलतोय, तर मला वाटतं मी तुम्हाला ताई बोलत चालेल का? दॅट्स गुड, ते चांगलं. तर ताई, आता हे सगळं बरोबर बोलला तुम्ही, 2 प्रश्नाचे उत्तर एकदम परफेक्ट आहेत. काळ्या हळदीचे बियाणे घेताना कोणकोणती काळजी घ्यावी? अच्छा, खूप छान प्रश्न आहे हा. कारण सगळ्या शेतीची किंवा सगळं जे काय तुम्हाला करायचं असतं त्याची सुरुवातच बियाण्यापासून होते. तर तुम्ही काय बीज लावताय ह्याच्यावर आपलं सगळं काही अवलंबून असतं. कसं असतं ना, प्रत्येक व्यक्ती जेव्हा शेती करायची किंवा कुठलीही गोष्ट करायची सुरुवात करतो तेव्हा तुझा प्रयत्न असतो की आपण याच्यात यशस्वी व्हावं. पण यशस्वी होतानाची जी पहिली पायरी असते तिथेच जर आपण गडबड केली तर पुढे तुम्ही किती पण मेहनत करा, ती गोष्ट सक्सेस होईल की नाही हा प्रश्न आहे. तो बियाणं ही सगळ्यात पहिली काळजी घेण्याची गोष्ट आहे, महत्वाची गोष्ट आहे. तर काळ्या हळदीची बियाणं घेत असताना मुख्य 3-4 गोष्टींचा विचार करायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अंकुरण, जर्मिनेशन. म्हणजे कुठलंही बियाणं किती स्वरूपात जर्मिनेट होतं. जर तुम्ही बियाणं घेतलं आणि ते जर्मिनेटच नाही झालं किंवा अंकुरितच नाही झालं तर तुमचा सगळा प्रयोग फेल जातो आणि तो टाइम निघून गेला की पुढे आणि प्रश्न येऊन जातो. बरोबर. सो 100% जर्मिनेशन असणारच बियाणं आपण घेतलं पाहिजे. किंवा तुम्हाला अंकुरण झालेलंच बियाणं जर तुम्ही डायरेक्टली घेतलं तर तिथे तुम्हाला हा प्रश्न राहत नाही की ह्या बियाण्याला पुढे अंकुरण येईल की नाही. त्यामुळे बियाणं घेताना अंकुरित झालेलं बियाणंच घ्यावं. दुसरी गोष्ट आहे की कसं होतं की बाजारात अनेक प्रकारचे बियाणे मिळतात, अनेक प्रकारच्या रेटमध्ये मिळतात. मग आपण बघतो स्वस्त कुठे मिळतंय. बघा, आपण साधे कपडे जरी विकत घेतो ना, एक टी शर्ट आता तू दादा घेतला, ओके, हा टी शर्ट किती रुपयाचा असेल? 500, 600, 1000च्या रेंजमध्ये असेल, राईट. आता याच्यापेक्षा स्वस्त टी शर्ट येत नाही का? येतो ना. 50 रुपयात पण टी शर्ट मिळतो मुंबईत, ओके. पण मग तू घालशील का? तर बहुतेक आपण तो नाही घालत बरेच वेळात. माहितीये स्वस्त आहे पण आपण तो का नाही घेत?
कारण की आपल्याला त्याची क्वालिटी, त्याचा कम्फर्ट, त्याच्या सगळ्याच गोष्टी आहेत आणि तो टिकणार नाहीये पुढे, बरोबर. म्हणजे तुम्ही 50 रुपयाचे 10 टी शर्ट जरी घेतले तरी त्यातला कुठल्याच टी शर्टचा खरा असा वापर होणार नाही, बरोबर. मग आपण एक जनरल स्टँडर्ड साईजचा, स्टँडर्ड कम्फर्टचा जर घेतला तर आपण 1-2 वर्ष तो चांगला वापरू शकतो. जी गोष्ट घरातल्या साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण करतो तीच गोष्ट बियाण्याबद्दल सुद्धा आहे. तुम्ही जेव्हा अगदी स्वस्त कुठे मिळतंय हे शोधायला जाल तर तिथे कुठे ना कुठे क्वालिटीचा प्रश्न येतो. आता जर मागच्या वर्षीचं बियाणं दिलं गेलं, अच्छा, ह्या वर्षी ते अंकुरित होणार नाहीये. बियाणं कसं असतं की दर वर्षाला फक्त काळ्या हळदीचं बियाणं एकदाच अंकुरतं आणि एकदा तो टाइम त्याचा गेला की नेक्स्ट इयर मध्ये ते बियाणं परत अंकुरित होणार नाहीये. त्यामुळे जर कुणाला तरी जुनं बियाणं काढायचं असेल तर तो 200-300 रुपयात पण दे, पण त्याचा खऱ्या अर्थाने बियाणं म्हणून वापर होणार नाही. सो जर तुम्हाला एक स्टँडर्ड बियाणं घ्यायचं असेल तर म्हणजे अगदी 200 रुपयापासून 10,000 15,000 पर्यंत बियाण्याचं पर केजी म्हणजे पर किलो प्रति किलो रेट असतो. एवढी आहे प्राइस. हा, एवढी प्राइस त्याची असते. पण साधारणतः तुम्हाला म्हणजे योग्य ठिकाणून घ्या, अंकुरित झालेलं बियाणं बघून घ्या. तिसरी गोष्ट महत्वाची ही आहे, बघा एखाद्या एरियातून दुसऱ्या एरियात आपण कम्प्लिटली नवीन एरियात गेलो तर तिथे जाऊन आपल्याला सेट व्हायला वेळ लागतो. मग पहिल्या वर्षी आपला रिझल्ट तिथला डाऊन असतो. तसंच बियाण्याचं पण आहे, ज्या एरियात तुम्हाला करायचंय काम, आता जर सपोज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर बियाणं लावायचं आहे बरोबर तर तुम्ही महाराष्ट्रातूनच बियाणं घेतलं पाहिजे, बाहेरून घेऊ शकत नाही. बाहेरून घेतलं तर काय होतं की बाहेरच्या वातावरणाला ते बियाणं सेट होताना पहिल्या वर्षी जर्मिनेशन किंवा त्याचा रिझल्ट कमी येणार. जर त्याच ठिकाणी जर तुम्ही सेम राज्यातलं म्हणजे आता महाराष्ट्रात तुम्हाला शेती करायची तर महाराष्ट्रातलं बियाणं घ्या, तर तिथल्या मातीला तिथल्या वातावरणाला ते ऑलरेडी सेट झालेलं असतं आणि त्याच्यातून तुम्हाला रिझल्ट चांगला येतो. चौथी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की तुम्ही जे बियाणं लावणार आहात, काळी हळद ही 100% सेंद्रिय पद्धतीने करावी असं आम्ही कायम सांगतो, आवाहन करतो. कारण तर तुम्हाला ते डायरेक्टली मेडिसिनल म्हणून वापरलं जातं. त्यामुळे त्याच्यातून जे लोक ते वापरणार आहे त्यांना ते 100% तुम्ही प्युअर पद्धतीने दिलं तर तुम्हाला रेट चांगला मिळतो. त्यामुळे बियाणं पण वापरताना जर तुम्ही कुणीतरी केमिकल मध्ये वापरलेलं बियाणं जर वापरलं तर त्याचे रेसिड्यूज कमी होत नाही आणि मग नंतर ते तुमचं जे बियाणं आहे ते परत 100% केमिकल फ्री यायला वेळ लागतो. त्यामुळे अशा ठिकाणून बियाणं घ्या जिथे कधीही केमिकल वापरलं गेलेलं नाहीये. बरोबर. तर आता हे तर ताई तुम्ही एकदम परफेक्ट सांगितलं, पण आता समजा आता जे कोणी आपले व्हिडिओ बघतायत तर त्यांना समजा काळ्या हळदीचं आपलं बियाणं वगैरे अवेलेबल म्हणजे हवं असेल तर मग कसं काय करायचं? आपल्या इथे मिळतं का? हो, आपल्याकडे पण मिळतं आणि इथे ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये आम्ही काळ्या हळदीचं संशोधन आणि संगोपन करतो. मुळात हे जे आहे हे कम्प्लिटली जंगली प्रजात आहे ही, त्यामुळे देशी बियाणंच आपण वापरलं पाहिजे. त्याला कुठल्याही पद्धतीने हायब्रिडायझेशन आपण केलेलं नाहीये. सो जंगली जात जी आहे ती जशीच तशी जोपासना करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये. सेकंड थिंग, आपण कुठल्याही प्रकारचं केमिकल इथे कधीच वापरत नाही. ते 24 एकरचा कम्प्लीट प्लॉट आहे. त्या अख्ख्या प्लॉटमध्ये एक थेंब सुद्धा केमिकल आजपर्यंत दिलं नाहीये आणि नॅचरल आहे. त्यामुळे तुमच्याकडे पण ते नॅचरल पद्धतीने 100% चांगलं वाढू शकतं. इथे बियाणं तुम्हाला निश्चित मिळू शकतं. फक्त त्याचे जे टायमिंग्स असतात ते फार महत्वाचे असतात. जेव्हा अवेलेबल आहे तेव्हा पटकन दिवशी ते घेऊन टाकणं खूप गरजेचं आहे. पण घ्यायचं असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपण देऊ शकतो. हो, मी माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो. आपल्याला स्क्रीनवरती फ्लॅश होत असेल नंबर. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती ताईंचा नंबर शो होत असेल तर जर का तुम्हाला काळ्या हळदीचं बियाणं पाहिजे असेल तर नक्कीच ताईंशी कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला मी असं विचारतो की म्हणजे ही काळी हळद करण्यासाठी जमीन म्हणजे आपली जमीन कशी लागते ही शेती करण्यासाठी? आपल्याकडचं जे बियाणं आहे त्याला किंवा काळ्या हळदीला महाराष्ट्रातली संपूर्ण जमीन चालू शकते, म्हणजे सगळ्या भागांमधली जमीन चालू शकते. साधारणतः पाण्याचा निचरा असणारी जमीन असावी आणि म्हणजे जास्ती पाणी होल्ड करून ठेवणारी जमीन नसायला पाहिजे, पाणी सोडून देणारी. बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही रेताड, मुरमाड असं जरी जंगल किंवा रान तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकतात. त्याचबरोबर सर्व प्रकारची लाल माती, काळी माती, भुरी माती ह्या सगळ्यामध्ये ती होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती होत असते. ज्या ठिकाणी जास्त चिकट जमीन असेल मग अशा ठिकाणी सुद्धा आपण शेती करू शकतो. पण अशा जमिनीमध्ये आपल्याला थोडीशी रेती मिक्स, नदीतली रेती जी असते वाळू, ती वाळू थोडी मिक्स करायला लागते, तर पाण्याचा निचरा त्याच्यातून होऊन जातो आणि मग अशा ठिकाणी आपण शेती करू शकतो. ओके. तर काही पुढचा प्रश्न असा विचारतो, तर काळ्या हळदीची लागवड करताना जमिनीची कशी तयारी करावी? ओके. काळ्या हळदीची लागवड करताना आपल्याला बेड स्वरूपामध्ये करायचं आहे.
तर काही जण त्याला सरीवळंबा पद्धत असं म्हटलं जातं. ओके. सरीवळंबा म्हणजे आता बेड स्वरूपात मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बेड म्हणजे उंचवटे. ओके. काळ्या हळदीची लागवड करताना जे आपण बेड्स बनवतो तर अशा सलग आपण लांब लचक असे बेड बनवू शकतो. तुमची जागा कशी, जर चौकोनी जागा असेल तर तुम्हाला असे 2-3 बेड बनवायला लागतील. बेड बनवताना लांब लचक जेवढी जागा आहे तेवढं तुम्हाला उंचवटा करायचा आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 3.5 फुटाचा बेड, मध्ये 1.5 फूट चालायला जागा, परत पुढे 3.5 फुटाचा बेड, परत 1.5 फूट चालायला जागा, अशा पद्धतीने बनवायचा आहे. हा जो बेड आहे हा 3.5 फूट त्याची रुंदी आहे आणि लांबी जेवढी जमीन तुमची असेल तेवढी लांबी आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. त्या लांबीवरती 3.5 साधारणतः बेडची उंची 1 ते 1.5 फुटाची असली पाहिजे. 1 फुटाची असेल तरी चालते. वरचा 1 फुटाचा भाग हा सखल करायचा आहे. म्हणजे बेड जो असेल तो असा यू शेप न बनवता साधारणतः पहिले उंचवटा, मग फ्लॅट आणि मग परत उतार, अशा पद्धतीचे बेड लांबलचक आपल्याला बेड बनवायचे. ज्या ठिकाणी पाण्याचा फोर्स अतिशय जास्ती असतो तिथे प्रवाहाला अनुसरून असाच बेड बनवायचा. आता पाण्याचा फोर्स म्हणजे जसं आपल्या कोकणामध्ये आहे, पाणी खूप वरतून डोंगरातून जोरात येत आहे, त्या पाण्याला जर आपण आडूसा बेड घातला आडवा तर तो बेड फोडून पाणी निघून जाणार. मग अशा ठिकाणी तुम्हाला काय केलं पाहिजे, पाण्याचा प्रवाह जर वरून येतोय तर त्याच्या प्रवाहाला अनुसरूनच आपण बेड बनवायचे. आणि ज्या ठिकाणी पाण्याचा फ्लो खूप जोरात नाही किंवा उंच सखल भाग नाहीये त्या ठिकाणी पाण्याच्या अपोजिट डिरेक्शनला आपल्याला बेड बनवायचं, म्हणजे ते पाणी तिथे अडतं आणि मुरतं. ओके. अशा पद्धतीचा हे बेड्स बनवायचे. आता जे वरती जो आपण पूर्ण बेड बनवलाय त्या बेडच्या मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः वरती 1 बाय 1 असं झिगझॅग मेथड मध्ये 2 लाईनी लावायच्या. म्हणजे तुम्हाला आता इथे व्हिडिओवरती दिसत पण असेल की 1 फुटाच्या अंतरावरती आपल्याला झिगझॅग मेथड मध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये संपूर्णपणे लागवड करायची आहे. या बेडच्या मध्ये पूर्ण बेडमध्ये आपल्याला खूप जास्ती खत किंवा सगळं टाकायची गरज नाहीये. नॉर्मल आपण ह्याचे जरी बनवून घेतले आणि ज्या ज्या ठिकाणी लागवड करणार आहोत त्या ठिकाणी जरी आपण शेणखत गांडूळ खत टाकलं तरी चालतं. किंवा बेड बनवण्याच्या सुरुवातीलाच जेव्हा माती आपण रोटावेट करतो म्हणजे मिक्स करतो, नांगरणी करतो. आता ही नांगरणी फार खोलवर करायची नाहीये, फार खोलवर करायची गरज नाही. मिनी पॉवर टिलर असतो, रोटावेटर असतो, त्याच्याने छोटीशी म्हणजे साधारणतः 6 इंचापर्यंत जरी आपण केली त्याची नांगरणी केली तरी माती चांगली भुसभुशीत होते. माती भुसभुशीत असावा, त्याच्यातले जे मोठे खडक असतील, दगड मोठ्या साईजचे, ते काढून टाकावे. जिथे माती भुसभुशीत असेल तिथे हळद छान पद्धतीने पसरते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण शेणखत आणि गांडूळ खत टाकून जर बेड बनवले तर अतिशय चांगले होतात. गांडूळ खत टाकताना ज्या ज्या ठिकाणी लागवड करणार त्या ठिकाणी फक्त हाताने आपल्याला मुठभर गांडूळ खत टाकायचे. त्यामुळे अख्ख्या शेतामध्ये गांडूळ खत टाकली पाहिजे अशी काही आपल्याला गरज नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा हे साफ करतात, तुम्ही सगळं करतात, जर तुमच्या ह्याच्यामध्ये बुरशीचा काही प्रादुर्भाव असेल, ऍक्च्युअली हळद ही अँटी फंगलच असते, त्यामुळे तुम्हाला वेगळं असं काही बुरशीनाशक असं काही वापरायला लागत नाही. पण जर तुमच्या जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी आपण थोडासा नीम पावडर जी असते, म्हणजे कडुलिंबाची पेंड असते, ती पेंड जर आपण जेव्हा हे बनवत असतो, रोटावेट करत असतो, ती जर आपण थोड्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये टाकली तर मग पुढे हळदीला बुरशी लागायचा प्रश्न येत नाही. तर ताई खूप छान. तर आता पुढचा प्रश्न असा विचारतो की म्हणजे खतं, ह्या काळ्या हळदीला खतं कोणती कोणती लागतात आणि पाण्याची व्यवस्था वगैरे कशी करावी? बरं. आता काळी हळद ही आपल्याकडची तर मुळात केमिकल फ्रीच आहे, त्यामुळे जात्याच ते स्ट्रॉंग आहे बियाणं, म्हणजे त्याला असं वेगळं काही फार मोठं बंबार्डिंग असं काही करावं लागत नाही. कुठल्या गोष्टींचं फार जास्ती हेवी डोस द्यायला लागत नाही. जसं सुरुवातीचा बेसल डोस तुम्हाला मी सांगितलं, बेसल डोस म्हणजे सुरुवातीचा जो डोस आहे की त्याच्यामध्ये तुम्ही गांडूळ खत, शेणखत टाका, जीवामृत वगैरे वापरायचं असेल तर ते वापरू शकतात, किंवा असे अनेक सेंद्रिय खतं असतात. पण मी तर क्लिअर हे सांगेन, आवाहनच करते सगळ्यांना की जर तुम्हाला प्रॉफिटेबल शेती करायची असेल तर शेताबाहेरच्या वस्तू शेतात आणायची गरज नाही. म्हणजे कुठल्याही कंपनीत जाऊन कुठलं तरी केमिकल, कुठलं तरी खत, कुठलं तरी हे असं विकत आणायची गरज नाही. एकदा तुम्ही चालू केलं की कम्प्लिटली आपल्या शेतामधूनच आपलं शेत हे स्वावलंबी बनू शकतं. काळ्या हळदीची शेती ही स्वावलंबी आहे. तुम्हाला वेगळं असं कुठलं खत आणायची गरज नाही. शेणखत, गांडूळ खत पुरेसं होतं. थोडासा ऍडिशनल रिझल्ट पाहिजे असेल तर वर्मी वॉश म्हणजे जिथे तुम्ही गांडूळ खत बनवतात त्यातून जे थेंब थेंब पाणी गळतं तर ते पाणी सुद्धा तुम्ही वापरू शकतात. आणि आपले काही बाकीचे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये वर्मी वॉश घरच्या घरी कसं बनवावं वगैरे ह्याचे व्हिडिओज आहे, तुम्ही बघू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही गांडूळ खत, शेणखत, वर्मी वॉश ह्याच्यावरती शेती करू शकतात.
जर तुमच्याकडे जीवामृत वगैरे तुम्हाला बनवता येत असेल तर ते तुम्ही वापरू शकतात. बाकीचं वेगळं असं कुठलं खत द्यायचं नाहीये. गरज नाही. ताजं शेण कधीच शेतात टाकायचं नाहीये. ओके ओके, ताजं शेण टाकायचं नाहीये. जर तुम्हाला शेणखत वापरायचं तर ते पूर्णपणे कुजलेलं देशी गाईचंच शेणखत आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचं. ह्याच्यातच काय कुठल्याही शेतीला. ठीक आहे. सेकंड थिंग, ह्याच्यामध्ये तुम्ही परत कधी खत द्यायचं. सुरुवातीला तुम्ही हे दिलं, त्यानंतर कसं होतं बघा, पावसाळा येतो, मग अंकुरण येतं, साधारणतः 1-1.5 फुटाची हळद अशी इथपर्यंत बनते. आता एवढी बनल्यानंतर साधारणतः नागपंचमीच्या दरम्यान किंवा श्रावण महिना चालू होतो, तर श्रावण महिना असतो तेव्हा पावसाचा पहिला जोर जो असतो तो थोडा कमी झालेला असतो. म्हणजे ऊन पाऊस चालू होतो. तो जोर ओसरल्यावरती जी माती खाली बसलेली आहे, काळ्या हळदीचं कसं आहे बघा, फण्या तयार झाल्या, त्याच्या फण्या म्हणजे हळदीच्या फण्या तयार झाल्या. आता त्याला डेव्हलप होण्यासाठी मोठी होण्याची गरज आहे. हे जे मोठं व्हायचं, ह्या मोठं होण्यासाठी अजून मातीची गरज आहे. जेवढी माती असेल तेवढ्या फण्या मोठ्या होणार. तर मग साधारणतः नागपंचमीच्या दरम्यान आपल्याला त्याच्यावरती थोडंसं परत खत घालायचं, शेणखत, गांडूळ खत, आणि खाली उतरलेली माती आहे ना ती वर चढवायची. ही वर चढवली की बस तुमचं इथपासून पुढे खत देण्याचा विषय संपला. तुम्हाला खत परत शेवटपर्यंत परत द्यायचंच नाही. एवढ्याच खतामध्ये त्याचं काम कम्प्लिटली होणार आहे. काळी हळद ही कंदवर्गीय शेती आहे किंवा पीक आहे. तर कंद म्हणजे जमिनीच्या खाली त्याचं उगवण सगळी येते आणि ती आपल्याला हवी आहे. म्हणजे आपलं प्रोडक्ट म्हणजे काळी हळद, खालची हळद आहे जमिनीच्या खालची. कम्प्लिटली जर ते पाण्याखाली असेल तर ते कुजणार. त्यामुळे आपण 1 फुटाच्या उंचीचे बेड बनवतो, अतिरिक्त पाणी असतं ते आजूबाजूने वाहून जातं. ठीक आहे. त्यामुळे त्याला खूप जास्ती पाण्याची गरज नाहीये. आता आपण हे जेव्हा लावतो, जेव्हा लागवड करतो, आता काळी हळद तुम्ही अगदी मार्च महिन्यापासून लावू शकतात. जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तर किंवा सावलीची सोय असेल तर मार्च महिन्यापासून पण आपण लावू शकतो. पण जर तुमच्याकडे पाण्याची सोय नाहीये तर तुम्ही मे एंडिंगला लावू शकता. मे एंडिंग पासून म्हणजे जून पर्यंत, अगदी जुलै पर्यंत पण लावू शकता. पण जेवढं लेट कराल ना मग तेव्हा त्याचं उत्पादनाची हे ती थोडी घटते, कमी होते. त्यामुळे आताचा जो सीझन आहे, म्हणजे आता हा मे महिना आहे चालू सपोज टू, तर हा परफेक्ट टाइम आहे त्याचा. ठीक आहे. त्याला नैसर्गिकपणे त्याला अंकुरण येतं. म्हणजे ते निसर्गच सांगतोय की आता माझी स्टेज आली आहे, म्हणजे तो टायमिंग आहे. ओके. सो आता त्याला परफेक्ट स्टेज आहे. मे जून महिन्यामध्ये तुम्ही ते लावू शकता. ह्या दरम्यान आपल्याकडे पाऊस यायला लागतो. साधारणतः जून महिन्यात पाऊस येतो. जर पाऊस थोडा पुढे सरकला, म्हणजे 15 जून पर्यंत पाऊस नाही आला, तर तुम्ही पाणी तोपर्यंत त्याला द्यायचंय. आता 1 गुंठ्यापासून जर करायची असेल तर आपण अक्षरशः हाताने पण पाणी देऊ शकतोय, पाईपाने पाणी देऊ शकतोय, झारीने पाणी देऊ शकतोय. पण जर आता तुमच्याकडे ड्रीप वगैरे असेल तर दॅट इज गुड. ड्रीप नसेल तर अजिबात काही करायची गरज नाही. एक्स्ट्रा कुठलाही खर्च इनिशियली करायचा नाहीये. पहिल्यांदी 1 वर्ष शेती ही अशीच हाताने मॅन्युअली पाणी देऊन तुम्ही करू शकता. खूप जास्ती पाणी लागत नाही. आता त्याच्यामध्ये साधारणतः ओलावा बरोबर आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर तुम्ही जेव्हा बेडवरची माती हातात घेतात, हातात जर घेतली तर ती गोळा व्हायला पाहिजे आणि जेव्हा आपण सोडतो तेव्हा ती मोकळी व्हायला पाहिजे. चहाची पावडर कशी असते, आपण चहा केल्यानंतर मोकळी केल्यावर लाडू नाही राहत ना, मोकळा होतो. सो तशा पद्धतीची माती जर असेल तर काळ्या हळदीसाठी ती परफेक्ट माती झाली. ठीक आहे. इतक्याच पाण्याची गरज आहे. त्यानंतर जेव्हा तुमचा पाऊस संपल्यानंतर साधारणतः ह्याची मॅच्युरिटी यायला जानेवारी महिना येतो, म्हणजे डिसेंबर जानेवारी. तर आपल्याकडचा पाऊस संपतो साधारणतः सप्टेंबर महिन्यापर्यंत. तोपर्यंत ओलावा असतो. ऑक्टोबरमध्ये ऊन येतं बरेच वेळा. तर मग सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तुम्ही 1 दिवसाआड 2 दिवसाआड पाणी देऊ शकतात. ऍज पर द नीड तुम्ही देऊ शकतात. ते पण बाय हँड देऊ शकतो. साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान पानं पिवळी पडायला लागतात. जेव्हा पानं पिवळी पडायला लागतात तेव्हा निसर्गच आपल्याला सांगतोय आता त्याची मॅच्युरिटीची स्टेज जवळ आली. तेव्हा पाण्याचं हे तुम्ही ताण द्यायला सुरुवात करायची. साधारणतः 8-8 दिवसांनी 1-2-3 आठवडे पाणी द्यायचं आणि मग त्याच्यानंतर कम्प्लिटली पाणी देणं थांबवायचं. सो डिसेंबर जानेवारी पर्यंत माती पूर्ण सुकते, पानं पूर्ण सुकून गळून पडतात. तेव्हा आपल्याला हळद काढणीला आली असं समजायचं. ज्यांच्याकडे ऑलरेडी हळद किंवा आलं ह्याचं पीक ज्यांनी घेतलेलं त्यांना ही सगळी प्रोसेस जनरली माहिती असेल. तशाच पद्धतीने हे करायचं. ह्याला काय असं खूप वेगळं असं काही करायला लागत नाही. सो पाणी आपल्याला ह्या पद्धतीने द्यायचं. ओके ताई, हे तर लागवडीचं तर झालं. आता पुढे असं विचारतो तुम्हाला की मी काळ्या हळदीला कुठले रोग वगैरे येतात का, किंवा कुठच्या किडे कीटकांचा किंवा इतर प्राण्यांचा त्रास वगैरे काही होतो का? ओके. मुळातच बियाणं जर स्ट्रॉंग असेल, दुसरी गोष्ट माती स्ट्रॉंग असेल. आता आपण माती पूर्णपणे सेंद्रिय करतोय, त्यामुळे माती स्ट्रॉंग असेल, बियाणं स्ट्रॉंग असेल तर सगळ्या गोष्टी नॅचरली चांगल्या होतात.
ओके. त्यामुळे विशेष अशी खूप काळजी घ्यायची गरज नाहीये त्याला. रोगराई त्याला अशी कुठली येत नाही. जसं सपोज जर इनफॅक्ट जर आता कंद स्वरूपाचा आहे म्हणून जर बुरशीचा काही त्रास तुमच्या जमिनीत असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही त्याच्यामध्ये निंबोळी पेंड वगैरे जर आपण टाकली तर तो बुरशीचा त्रास काही ह्याला राहत नाही. कुठल्या किडे कीटकांचा जास्ती विषय येत नाही. कधी कधी पान खाणारी अळी किंवा अशा प्रकारच्या जर कीटकांचा काही त्रास झाला म्हणजे पानांवरती, हळदीला प्रॉब्लेम येत नाही कारण ती स्वतःच अँटी फंगल अँटीबॅक्टेरियल अशी आहे, त्यामुळे तिला असा प्रॉब्लेम येत नाही हळदीला. पण आता तिच्या वाढीसाठी लागते तिची पानं, तर त्याच्या पानांवरती पान खाणारी अळी वगैरे जर कधी लागली तर अशा वेळी तुम्ही सिंपल गोष्टी करू शकता. कुठल्याही केमिकलवाल्या फवारण्या करायची गरज नाही. जर तुमच्याकडे देशी गाईचं जुनं ताक असेल, देशी गाईचं जर्सी किंवा HF वगैरे चालत नाही, देशी गाईचं जुनं ताक करून ठेवायचं. 60 दिवस जुनं ताक असेल तर त्या ताकाची जसं आपण साधारणतः एका पंपाला 100 ml ताक टाकलं आणि त्या ताकाची फवारणी केली तर अशा प्रकारचे प्रादुर्भाव नष्ट होतात. किंवा तुमच्याकडे नीम ऑइल असेल, करंज ऑइल असेल तर ह्या तेलांना 100 ml दोन्ही घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडीशी 1 चमचाभर साबणाची पावडर, 1 लिटर पाण्यामध्ये हे दोन्ही तेलं टाकायची, 1 चमचा साबणाची पावडर जोरात ढवळायचं म्हणजे त्या फेसामुळे ते पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होतं. आणि मग ते मिश्रण जर तुम्ही 15 लिटर पंपामध्ये टाकलं, पाण्यामध्ये टाकलं आणि त्याची फवारणी केली, नीमकरंज ऑइलची फवारणी केल्यावर मॅक्सिमम कुठल्याही किडे कीटकांची तुम्हाला म्हणजे चॅलेंज येत नाही. किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर सपोज तुम्हाला वाटत असेल कुठल्या प्रकारच्या किड्यांचा जर प्रॉब्लेम आपल्याला होत असेल तर इथे आपण आणि एक गोष्ट करू शकतो. कांद्याची टरफलं घरामध्ये असतात आपल्याकडे, कांद्याची टरफलं, ती कांद्याची लसणाची टरफलं ही साठवून ठेवून द्यायची, ही पाण्यामध्ये 1 दिवसभर बुडवायची 24 तास आणि त्याचं जे पाणी झालेलं असतं ते पाणी पूर्णपणे ते टरफलं काढून घ्यायची पाण्यात पिळून. ते जे पाणी आहे ते पाणी 1 लिटर पाणी हे 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याची फवारणी करा. सर्व प्रकारच्या कीटकांपासून तुम्हाला म्हणजे त्याचा इफेक्टिव्ह असतं खूप. त्यामुळे कीटकनाशकांवर असा कुठला खर्च तुम्हाला वेगळा करायची गरज पडणार नाही. त्याचबरोबर काळ्या हळदीची पानं ही हायली मेडिसिनल असतात. सर्व प्राण्यांना माहिती असतं की कुठली गोष्ट किती खावी. म्हणजे मला वाटतं की माणूसच विसरलाय की किती औषधं खावी, हे माणूसच विसरलाय. पण बाकीच्या सर्व प्राण्यांना माहिती की औषधं उगाचच खायची नसतात. बरेचसे प्राणी हे त्यांचं जर पर्टिक्युलर पोट दुखत असेल तर पर्टिक्युलर चारा खातात, जर त्यांना ताप आल्यासारखं झालं असेल तर दुसरा कुठला चारा खाणार. ते रोज उठसूट ते सगळं खात नाही. सो ही जी गोष्ट आहे ना तीच काळ्या हळदीच्या बाबतीत लागू पडते. आणि कुठलेही प्राणी म्हणजे माकडं, डुक्कर, ससे, हरिण, गाई ह्या प्रकारचे कुठलेही प्राणी येऊन डायरेक्टली काळ्या हळदीची पानं किंवा काळी हळद खात नाही किंवा त्यांचं ते खाद्य नसल्यामुळे तुम्हाला फार प्रोटेक्शन करायची गरज पडत नाही. तर डुक्कर वगैरे पण त्याला उद्ध्वस्त करत नाही, भेकर, नीलगाय या बरेच प्राणी आहेत की ज्या बाकी पिकांना त्याचा थोडासा त्रास होतो पण काळ्या हळदीला मात्र त्या सर्व गोष्टींचा त्रास होत नाही. बरोबर. कोकणात आपल्याकडे बहुतेक लोक म्हणत असतात की अरे बापरे माकडं त्रास देतात, आम्हाला काही करू देत नाही. ज्यांच्याकडे माकडांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पहिले काळी हळद करावी हे मी सांगेन. म्हणजे त्यांना पहिल्या वर्षीपासून उत्पादन मिळेल आणि चांगल्या पद्धतीचं म्हणजे त्यांना माकडांची कुठली पण म्हणजे ज्यांनी प्राण्यांमुळे शेती सोडली आहे त्यांनी इमिडिएटली शेती सुरू करण्यासाठी काळी हळद हा उत्तम पर्याय आहे. ओके ताई, आता बरं असं एक विचारतो की आता म्हणजे काळ्या हळदीची म्हणजे काढणी म्हणजे तयार झाली किंवा काढणी कधी करावी? आता आतापर्यंत आपण सगळं लागवड आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. ह्याच्यामध्ये जर प्रॉपरली तुम्ही एवढ्या गोष्टींची निगा राखली म्हणजे फार काही वेगळं आपल्याला तिथे जाऊन करायला लागत नाही. बरोबर. पण साधारण जसं मगाशी मी सांगितलं की नोव्हेंबर पासून मॅच्युरिटीला सुरुवात होते. ओके म्हणजे पानं पिवळी पडायला सुरुवात होते. जसं बघा कुठल्या पण व्यक्तीची एक असते, जन्माला येतो, मोठा होतो, वार्धक्याला येतो, बरोबर. तसंच प्रत्येक रोपाचं असतं, प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीची तशीच गोष्ट असते. बरोबर. आणि त्या वार्धक्याच्या खुणा किंवा मॅच्युरिटीच्या खुणा या ऑटोमॅटिकली आपल्याला दिसायला लागतात. निसर्ग स्वतः दाखवतो की थोडंसं पिवळं पडायला लागली पानं नोव्हेंबरच्या दरम्यान. तुम्हाला खूप अगोदर दिसली तर काहीतरी गडबड आहे, पण त्या दरम्यान जर तुम्हाला दिसलं तर तुम्ही समजायला लागायचं की माझी आता हळद तयार होत चालली. मग साधारणतः नोव्हेंबरमध्ये पाण्याचं दाण आपण देतो, डिसेंबर महिना त्याला पाणी नाही दिलं तरी चालतंय आणि मग ती पूर्ण पानं सुकून या ती गळून पडतात. ओके. तेव्हा ती हळद काढायला तयार आहे असं समजावी. पण त्याच्यानंतर त्याच्यातले औषधी गुणधर्म वाढवायचे तुम्हाला. त्याच्यातलं कर्क्युमाइन हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे काळ्या हळदीतला. अनेक फॅक्टर असतात, त्यातला कर्क्युमाइन हा विषय सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. कर्क्युमाइनचं प्रमाण वाढवण्यासाठी जेवढी ती जास्ती जून होईल, ओके, जेवढी ती जास्ती जून होईल, मॅच्युअर्ड होईल, तेवढं ते प्रमाण वाढणार आहे. तर साधारणतः 1 ते 1.5 महिना तुम्ही अजून त्याला जमिनीमध्ये तसंच ठेवा. ओके. काढू नका.
तसंच ठेवा आणि मग 1-1.5 महिन्यानंतर म्हणजे साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये तिला आपण काढणी करू शकतो. तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल तर करू शकता. पण जेवढी जास्ती ती जून होत जाईल किंवा जेवढे जास्त दिवस तुम्ही त्याच्यात ठेवाल, उन्हामुळे त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होत जाणार. बरोबर. मग किलोवरती तुम्हाला ती कमी पडणार. बरोबर. ओके. पण आणि एक गोष्ट तुम्हाला ऍडिशनल सांगते, त्याचा फोटो पण आपण स्क्रीनवर दाखवूया की काळ्या हळदीला ना खाली छोटे छोटे असे लांब 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 असे दोरे येतात आणि त्या दोऱ्यांच्या खाली छोटे छोट्या गोळे येतात. ओके. तर त्या गाठी ज्या असतात ना, निसर्गाने ती सिस्टम करून ठेवली त्याच्यामध्ये की ज्या दरम्यान त्याला पाणी नाही मिळणार आहे त्या दरम्यान स्वतःचं पाणी तो त्या गाठींमध्ये साठवून ठेवतो. ओके. आणि जेवढं बियाणं छोटं असेल, जेवढं ते जगायला कॅपेबल नसेल पण त्याला ठेवायचंय, जगवायचंय, बरोबर, तर निसर्ग जास्तीत जास्त ते गोळे तयार करतो की त्याच्यामध्ये ते पाणी त्याच्यामध्ये साठून राहतं. येस. सो ती हळद नसते, हळद मध्ये असते आणि खाली जे असतात ते पाण्याच्या अतिरिक्त हे असतात. बरोबर. सो हे सगळं जे आहे तुम्ही साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये काढणी करू शकतो. तर ताई, नेक्स्ट क्वेश्चन असं विचारतो की ह्या काळ्या हळदीमधून आपल्याला उत्पन्न किती मिळतं? जसं मगाशी मी सांगितलं की अगदी 1 गुंठ्यापासून किंवा अगदी छोटीशी जरी जागा तुमच्याकडे असेल तर तेवढ्याच्या जागेतून सुद्धा पण आपण चांगलं उत्पादन ह्याचं घेऊ शकतो. फार मोठीच शेती केली पाहिजे. ज्यांना सुरुवातीला पहिल्यांदाच जर तुम्ही काही करत असाल तर डेफिनेटली छोट्या जागेपासून तुम्ही सुरुवात करू शकता. बरोबर. आता ह्याचं उत्पादन कसं असतं की हे काही हायब्रिड बियाणं नाही, त्यामुळे थोडंसं लावा आणि खूप मिळवा असं काही मी तुम्हाला सांगणार नाही. बरोबर. पण एक नैसर्गिक स्वरूपामध्ये जर तिला व्यवस्थित सगळं मिळालं तर 5 ते 7 पटीने ती वाढत असते. म्हणजे एक रेग्युलर तुम्ही स्टँडर्ड पद्धतीने जर तुम्ही काळ्या हळदीची शेती केली तर 1 किलो बियाणं जर आपण लावलं तर आपल्याला साधारणतः 5 किलो मिळते. 5 ते 7 किलो मिळतं, कमीत कमी मध्ये 5 किलो म्हणते मी. किंवा साधारणतः 1 गुंठ्याला आपल्याला 10 किलो बियाणं लागतं, 10 ते 12 किलो. ज्या पद्धतीने पिवळ्या हळदीला 1 एकरला 5 क्विंटल लागतं, त्याच स्वरूपामध्ये ह्याचं आहे की 1 एकरला 5 क्विंटल बियाणं. आणि जर तुम्हाला 1 गुंठ्याचं म्हटलं तर 10 ते 12 किलो बियाणं लागतं 1 गुंठ्याला. तर तेवढं तुम्ही लावलं 1 वर्षामध्ये आणि शेणखत गांडूळ खतावर अगदी सेंद्रिय शेती जरी तुम्ही केली, काही वेगळं त्याच्यात काही टाकलं नाही, तरी सुद्धा तुम्हाला साधारणतः 50 ते 70 किलो पर्यंत बियाणं तुम्हाला त्याच्यातून किंवा त्याचं तेवढं उत्पादन तुम्हाला त्याच्यातून मिळू शकतं. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही ऍडिशनल गोष्टी आपण करू शकतो. जर तुम्हाला घेण्याची तयारी असेल किंवा काही गोष्टी जर तुम्ही ऍडिशनल करू इच्छित असाल तर ह्याचं उत्पादन आपण 1.5 पटीने वाढवू शकतो. म्हणजे जे 5 किलो मिळते त्याच्या ठिकाणी तुम्हाला 7-7.5 किलो मिळेल, इतका फरक पडतो. ते म्हणजे काळी हळद ही जंगलामध्ये पण इतर झाडांच्या खाली वाढते. म्हणजे ती अशी डायरेक्टली उन्हात तुम्हाला दिसण्याच्या ऐवजी थोडी शॅडोड एरिया जिथे असेल, सावली जिथे असेल, फिरती सावली पाहिजे, म्हणजे ऊन पण पाहिजे, सावली पण पाहिजे. अशा ठिकाणी जर ती असेल तर खूप छान बनते. पण लगेच काही त्याच्यासाठी पॉली हाऊसच टाकलं पाहिजे अशी मुळीच गरज नाही. तुम्ही साधा म्हणजे आपल्याकडे जर छोटासा बांबूचा मांडव केला आणि त्या मांडवावरती तुम्ही तोंडलीची किंवा अशी कुठली तरी वेल चढवली, की तोंडली म्हणा, गिलक म्हणा, ज्याची पानं छोटी आहे, खूप मोठी दुधीची नाही चढवायची, दुधी म्हणजे दाट सावली तयार होते. तर अशा ठिकाणी जर तुम्ही अशी वेल चढवली तर त्याच्या खाली याचं उत्पन्न खूप चांगलं होतं. म्हणजे त्याला सावली पण मिळते आणि तुम्हाला वरचं उत्पादन पण मिळतं. किंवा आता मांडवाचा खर्च नसेल करायचा तर तुम्ही त्या बेडवरच, आता देशी तूर जी असते, देशी तूर, जंगली तूर, बाकीची तुरीची झाडं असतात ती थोडी लहान असतात, ठेंगणी असतात, पण जंगली तूर जी असते ती उंच वाढते. ओके, उंच वाढते. 1 वर्ष लावले की 5-7 वर्ष तुम्हाला परत त्याला लावायचं नसतं. जर तुम्ही 5-5 फुटावर जर जंगली तूर लावली किंवा पपई लावली, ओके, पपई पण कुठली लावा, देशी पपई जी उंच जाते, ज्याची सावली थोडी सावली, थोडं ऊन मिळतं, तर त्याच्या प्लॉट मध्ये काळी हळद अतिशय उत्तम लागू शकते. शेवग्याचा प्लॉट तुमचा असेल तर त्याची पानं छोटी असतात आणि त्याची पानं जी वरून खाली पडतात त्याचं खत पण बनतंय. नक्कीच. म्हणजे त्याच्या खाली पण तुम्ही चांगली शेती करू शकता. ज्यांची काजूची बाग आहे किंवा पेरूची बाग आहे जिथे दाट सावली नाही, आंब्याच्या बागेत मी प्रेफर नाही करणार, पण काजूची बाग आहे जिथे मध्ये मध्ये सावली असते, मध्ये मध्ये ऊन येतं, त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने काळी हळद घेऊ शकता. म्हणजे कुठल्या पण फळबागेमध्ये किंवा कुठलं पण इंटरक्रॉपिंग जर तुम्हाला करायचं असेल की जिथे तुम्हाला अर्धी सावली मिळते, अर्ध ऊन मिळतंय, अशा ठिकाणी तुम्ही काळी हळद घेऊ शकतात. मी तुम्हाला डेफिनेटली खात्रीने ही गोष्ट सांगू शकते, जर तुम्ही कुठलंही इंटरक्रॉपिंग म्हणून जर काळी हळद केली असेल तर त्या मुख्य पिकापेक्षा जास्त उत्पादन तुम्हाला ते इंटरक्रॉप देऊन जाईल. म्हणजे ही खात्री मी तुम्हाला डेफिनेटली 100% देऊ शकते. तर ताई, आता हे काढणीचं झालं, तर आता मला सांगा की आता ही काळी हळद काढून झाल्यावरती म्हणजे स्टोअर, म्हणजे याचं ठेवण्याची पद्धत कशी, म्हणजे कसं साठवणूक कशी काय करायची, स्टोअर कसं करायचं?
एक खूप महत्वाचा मुद्दा आहे ओके. की बरेचसे पिकं असतात, जसं भाजीपाला पीक असतं किंवा बरीच पिकं असतात. शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो, काढलं आणि विकलं नाही गेलं तर काय करू, माझा माल वाया जाईल. काळ्या हळदीच्या बद्दल ही भीतीच नाहीये मुळात. बरोबर. ती वर्षभर चांगली राहते. बरं, त्याला फ्रीजमध्ये, कोल्ड स्टोरेजमध्ये किंवा वेगळ्या कुठल्या स्वरूपात स्टोअर करायची गरज नाही. Yes. कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेशन करायची त्याला वेगळी गरज अशी नाही. नाहीये. काही ठिकाणी तर अक्षरशः असं होतं की 1 वर्ष मला काढताच नाही आली, पुढच्या वर्षी ती तशीच जमिनीत राहिली आणि हा. पुढच्या वर्षी मी पेरणी पण नाही केली, त्याच्यातून परत नवीन हळद उगली. असं पण होतं. हा, वा. सो म्हणजे ती भीती नाहीये तुम्हाला. जर मी 1 वर्ष काढूच नाही शकलो तर काय करायचं, बरोबर. तिथेच राहिली तरी ती परफेक्टली फाईन राहणार आहे. जंगलामध्ये थोडी काय दरवर्षी कोणी काढायला जातं, बरोबर. ती ऑटोमॅटिकली येतेच ना. येस. तशाच स्वरूपात जर तिला ठेवली तर त्याची मॅच्युरिटी पण वाढत जाते. बरं, आपण काय असं नाही करणार की उगीच 2-2 वर्ष 3-3 वर्ष ठेवली, असं नाही करणार. बरोबर. ठीक आहे. पण अशा वेळी ती काढणी जेव्हा आपण करतो, काढणी झाल्यावरती तिला पहिल्यांदा बाहेर काढायची, तिचे वरचे पानं छाटून टाकायची. त्या पानांचा पण आपण वापर करू शकतोय चांगल्या पद्धतीने बरोबर. पुढच्या वर्षी मल्चिंगसाठी वगैरे. किंवा हे जे काढलेले असतील, ह्या काढलेल्या फण्या ज्या असतील त्या फण्या जशा तशा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्यात. गरम पाण्यात त्याला उकळायची गरज नाहीये किंवा काही करायचं नाही. सिंपल साध्या पाण्यात त्याला धुवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावरती जी माती लागलेली असेल ती निघून जाईल. पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहे, सावलीमध्ये पसरून ठेवायच्या आहे. 2 दिवसामध्ये त्या सावलीमधून उचलून घ्यायच्या. उचलून घेतल्या की त्याला तुम्ही बांबूची कणगी मिळते किंवा बरोबर. गोणपाट असतं, त्याच्यामध्ये Yes. तुम्ही जर टाकून ठेवलं, गोणपाट म्हणजे प्लास्टिकचं नाही, कळलं. बारदाना, आपलं बारदाना. हा, ज्यूटचं किंवा बांबूची कणगी असते. बरोबर. त्याला जर तुम्ही शेणाने लिंपून घेतलं, तुम्हाला आपण फोटो दाखवूया याच्यामध्ये हो, व्हिडिओमध्ये, नक्कीच नक्कीच. की तुम्हाला बरोबर. त्याला आपण शेणाने मातीने लिंपून घेतलं छान पद्धतीने आणि त्याच्यामध्ये आपण जर ही बियाणे भरून ठेवली तर वर्षभर ती बियाणे अतिशय चांगली राहतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याला त्रास होत नाही. तुम्ही Yes. विक्री हवी तशी काढून काढून विक्री करत राहिला आणि त्याला हे केलं. बरोबर. किंवा सपोज जेव्हा तुम्हाला आता जेव्हा अंकुरणाची स्टेज येणार, जेव्हा तुम्हाला पुढच्या वर्षीसाठीचं बियाणं काढायचं आहे, तर ते हळदीचे फिंगर जे आहेत ते फिंगर्स काढून घेतले, बाजूला मोडून घेतले, हातानेच मोडायचे, सुरी लावायची गरज गरज नाही. नाही. हाताने मोडून घेतले आणि मधले जे गड्डे आहेत ते गड्डे Okay. पुढच्या वर्षीसारखे आपण परत साठवून ठेवले. साठवून ठेवू शकतो. अशा पद्धतीने पण आपण त्याची स्टोरेज हे करू शकतो. करू शकतो. Okay. थर्ड थिंग, आता आपण हे जानेवारीमध्ये काढलंय साधारणतः. जानेवारीमध्ये काढल्यानंतर असंही तुम्ही करू शकतात की गट्टू मधले काढून ठेवलेत ओके. आणि जे छोटे फिंगर्स आहेत ते छोटे फिंगर स्वच्छ धुवून घेतलात. धुवून घेतल्यानंतर त्याला बारीक स्लाइस केल्या, अच्छा. स्लाइस करून कट केल्या, त्याला वाळवल्या. तेव्हा ऊन चांगलं असतं. बरोबर. वाळवल्यानंतर त्याला पावडर केली, बरोबर. तर ती पावडर पण खूप चांगल्या पद्धतीने विक्री होते. ती वर्षभर नाही 2 वर्ष चांगली राहते. अच्छा. सो तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात त्याची विक्री करू शकता. करू शकतो. ठीक आहे. सो पावडर पण तुम्ही त्याची बनवू शकतात. त्याला उकळण्याचा वगैरे काही वेगळा खर्च खर्च नसतो. ही पावडर तुम्ही फक्त हवाबंद डब्यामध्ये ठेवायची. ठेवायची असते. हळद हवाबंद नाही ठेवायची, कारण ती जागृत आहे. बरोबर. ओके, अंकुरणाची स्टेज चालू आहे, पण पावडर जी आहे ती मात्र ती फक्त हवाबंद हवाबंद, डब्यामध्ये पॅक तुम्हाला बंद ठेवायची. त्याच्यामध्ये ठेवायची. तर ती चांगली राहते, त्याला कुठली कीड मुंगी काहीही लागत नाही, ती खराब होत नाही बरोबर. आणि दिसताना ती साधारणतः गरम मसाल्यासारखी दिसत असते. Yes. सो ही झाली त्याची साठवणुकीची पद्धत. पुढचं आता असं विचारू इच्छितो मी तुम्हाला की काळ्या हळदीला मागणी आहे का आणि ह्याची विक्री कशी करावी आणि ह्याचं मार्केट वगैरे कुठे आहे? ओके, खूप महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आला आता. काळी हळद, थोडासा माझा अनुभव सांगते इथे. तर ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केलेली अगदी घरगुती स्वरूपातच केली होती आणि जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा साधारणतः 70-75 किलो बियाणं आम्ही लावलेलं, ते स्वतःच बनवून वाढवलेलं होतं. अच्छा. सुरुवात केली तेव्हा एवढ्याशाच बियाण्यापासून केली होती, पण त्याच्यामध्ये बरीच वर्ष गेली. जर माझ्याकडे सुरुवातीलाच जास्त बियाणं असतं तर मी खूप काही माझे वर्ष वाचले असते. सो तेव्हा माहिती पण नव्हती. सो जेव्हा आम्ही लावलं, दरवर्षी आम्हाला असा अनुभव आला. आता गेल्या 4 वर्षापासून आम्ही कमर्शियल फार्मिंग करतोय. त्याच्या अगोदर बरीच वर्ष आम्ही ती साठवलेली, हळूहळू वाढवत होतो. तर दरवर्षी असा अनुभव येतो की आमच्याकडे जे आता दिवाळीमध्ये वगैरे लक्ष्मीपूजनाला लोकांना हळद हवी असते पूजेला किंवा असं असतं, बरोबर. बरोबर. तर ते मागतात आणि आमच्याकडे एक कंद सुद्धा शिल्लक राहत नाही. अच्छा. म्हणजे हा सक्सेसच आहे. नक्कीच. आणि दरवर्षी आम्ही वाढवत गेलो, दरवर्षी वाढतंय. आतापर्यंत आम्ही 24 एकर पैकी फक्त 4.5 एकर पर्यंत पोहोचू शकलो आणि तेवढ्या एरियामधली सगळी हळद आमची रिटेलमध्ये जाते. आपल्याकडची जी हळद आहे ही ऑल ओव्हर इंडिया विकली जाते. काळी हळद विकणं हे खूप अवघड नाहीये. बऱ्याचशा लोकांचा हा प्रश्न असतो की कोण घेतं. मला हे खरंच सांगा, जर एखादं प्रोडक्ट तुम्ही बनवलं आहात आणि तुम्ही तयार केलेलं आहे, तुमची मेहनत आहे, बरोबर. तर दुसरा कुणीतरी येऊन त्याचा रेट कसा ठरवू शकतो? बरोबर.
बरोबर ना? बरोबर. जर तुमची अशी अपेक्षा असेल की मी बनवेन आणि कोणीतरी येऊन हे विकत घ्यावं, म्हणजे त्याने रेट ठरवावा, तर आपल्याला फक्त बनवण्याची हमाली मिळते. खरा प्रॉफिट तर तो विक्रेत्याला मिळत असतो. बरोबर. तर मी तर हे जरूर सांगेन की काळी हळद जर तुम्ही स्वतः बनवणार असाल तर तुम्ही ती स्वतः विकली पाहिजे. बरं, आता ती कशी विकावी याची 100% गाईडन्स मी आता पण सांगते आणि आपण ह्याच्याबद्दलचे ट्रेनिंग कोर्सेस पण घेतो की काळी हळद कशी विकावी. बरं, काळी हळद कशी विकावी हे जर तुम्ही शिकलात तर तुमचे बाकीचे पण प्रोडक्ट तुम्ही स्वतः विकू शकता. आता मला सांग दादा, कोथिंबीरची जुडी आपल्याला मार्केटमध्ये जेव्हा शेतकरी विकतो तर त्याला काय रेट मिळतो, पण आपल्याला त्या रेटमध्ये कधी बाजारात मिळाली का? नाही. आजही गेलं 30 रुपयाच्या खाली जुडी आपल्याला मिळत नाही, कधीच नाही मिळत. बरं की नाही? पण शेतकरी मात्र विकताना 1-2 रुपयाने जुडी विकतोय. आपल्याला कधी त्या रेटने मिळाली का? नाही मिळणार. बरं, मला सांगा, जर एखाद्या व्यक्तीने क्रेटभर जुड्या घेतल्या तर तो स्वतः वापरणार आहे का? तो नाही, तो हा विक्रीलाच देणार. म्हणजे तो व्यक्ती ते विकणारच आहे. आणि मला सांगा की ज्या व्यक्तीने कालच ती विकत घेतली आज तो विकणार आहे, तो जर ती रिस्क घेऊ शकतो, तर ज्या माणसाने त्याची एवढ्यापासून एवढ्यापर्यंत बनवली त्याला जास्ती नॉलेज आहे ना. येस, नक्कीच. तो किती चांगली विकू शकतो. तेवढं त्याचं ज्ञान आहे ना, तेवढं त्याचं नॉलेज आहे, त्याला माहिती त्याने काय वापरलंय, त्याने काय केलंय त्याच्यासाठी. बरोबर आहे. विकू कोण चांगलं शकेल, ज्याने काल बघितली तो की ज्याला ऑलरेडी वर्षभर त्याचं काम केल्याचं नॉलेज आहे, ऑलरेडी वर्षभराचं त्याचं नॉलेज. राईट. सो मी शेतकऱ्यांना हे आवाहन करेन की जर तुम्ही हे स्वतः केलं तर 100% तुम्ही विकू शकतात. बरं, तर विकायची कशी, त्याला ही भीती नाहीये आपल्याला की अरे माझ्याकडून कोण घेणार, आमच्या गावात हे विकलं जात नाही, हा प्रत्येकाला वाटतं. बरोबर. तुम्हाला हे सांगते की केशर आहे ना, केशर ते तोळ्यावर विकलं जातं. बरोबर. आणि ते हजारो रुपयांना विकलं जातं. येस, नक्कीच. पण त्याची पण शेती होते ना, आणि ते पण विकत घेणारे लोक आहेत ना. तसंच आहे, प्रत्येक जी गोष्ट उगते तिला विकत घेतलं जातं 100%. कधीच ती गोष्ट वाया जात नाही. बरोबर. आणि असं कधी नसतं की ही गोष्ट एवढी महाग असेल तर कोण घेईल. महागाचा प्रश्नच नाही, महागाचा किडा आपल्या डोक्यामध्ये असतो. बरोबर. मग ते कसं विकायचं त्याच्या सिंपल प्रोसेसेस मी तुम्हाला सांगते, व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगते. 4 पद्धतीने ही विक्री होते. काळ्या हळदीचा कुठलाही पार्ट वेस्ट जात नाही. ओके, हळद तर तयार होतेच आहे, त्याचे जे मधले गट्टू असतात ते गट्टू आपण बियाणं म्हणून विक्री करू शकतो शेतकऱ्यांना. दुसरी गोष्ट आहे, हळद जी आहे ती हाय मेडिसिनल असल्यामुळे मेडिसिनल तुम्ही औषध म्हणून तुम्ही लोकांना देऊ शकता. ओके. जेव्हा आम्ही एक सिंपल व्हिडिओ टाकतो, जेव्हा मी पूर्ण वर्षभर काम करते असा व्हिडिओ मी स्टेटसला ठेवते व्हॉट्सअपला, लोक विचारतात मला कधी मिळेल. सुरुवात विक्रीची तिथूनच होते. बरोबर. त्यांना माहिती असतं ह्या लेडीने जर काहीतरी बनवलेलं आहे तर ही आपल्याला देईल. बरं, आता लोक किलो 2 किलो 4 किलो अशी तुमच्याकडून घेऊन जातात. म्हणजे डायरेक्टली हळद, कच्ची हळद ती खाण्यासाठी म्हणून वापरली जाते. खाण्यासाठी म्हणजे स्वयंपाकात नाही, पण औषधी म्हणून आपण त्याला खाऊ शकतो, कट करून ती खाऊ शकतो. तिसरी गोष्ट, त्याची पावडर बनवून पण आपण त्याची विक्री करू शकतो. ओके, त्याची पावडर कशी बनवायची त्याची प्रोसेस अतिशय सिंपल असते. मग अशी मी तुम्हाला सांगितली त्या पद्धतीने आपण तिला पावडर बनवून पण विक्री करू शकतो. चौथी गोष्ट, जर तुम्ही मोठ्या प्रमाणात टनाने जर त्याचं हे बनवलेलं असेल तर मोठमोठ्या औषधी कंपन्या किंवा एक्सपोर्ट मध्ये सुद्धा तुम्ही याची विक्री करू शकता. त्या ठिकाणी मात्र रेट ते ठरवतात. त्यामुळे मी सांगेन जर तुम्ही थोडक्या स्वरूपात बनवलेलं असेल तर विक्री ही स्वतःच करावी. पहिल्या वर्षी जर तुम्ही 10 किलो बियाणं घेतलं असेल तर 10 किलो बियाणं स्वतः विका आणि बाकीची जी बनलेली 40-50 किलो आहे ती पुढच्या वर्षीसाठी ठेवा. बरोबर. हे पहिल्या वर्षीसाठी करायचं. ह्याच्यातून काय होतं की तुम्ही जे इन्व्हेस्ट केलेले पैसे आहेत ना ते तुमचे निघून जातात. बरोबर. आणि बाकीचे जे तयार झालेलं बियाणं आहे तो आपला प्रॉफिट झाला. हे पहिल्याच वर्षी तुम्ही प्रॉफिटमध्ये येतात. आता हे जे तयार झालेलं प्रोडक्ट आहे हे तुम्ही कशा पद्धतीने विकायचं हे तुम्ही स्वतः डिसिजन घेऊ शकता. पावडर मध्ये विकायचंय की हळद म्हणून विकायचं की बियाणं म्हणून विकायचं. बरोबर. तिन्ही पद्धतीने देऊ शकता. बरं, मग ते विकत घेणार कोण? तर असं नाही ना की शेजारचाच शेतकरी तुमच्याकडून विकत घेईल. कदाचित घेऊ पण शकतो. जर तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जे काय केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर अशी अनेक लोक आहेत जे तुम्ही बनवतायत ते शोधतायत. जसं की आज मी बोलतीये, तुम्ही मला ऐकतायत ना. मे बी आपण आता एकमेकांना ओळखत नाही आहोत, पण काही दिवसांनी जेव्हा तुम्ही हे प्रॉडक्ट माझ्याकडून विकत घ्याल तेव्हा तुम्ही मला ओळखायला लागाल. हो की नाही? ह्या माध्यमातून तुम्ही अनेक लोकांपर्यंत तुमचं प्रॉडक्ट पोहोचवू शकता. बरं, पोहोचवण्याची गोष्ट पण काही खूप अवघड नाहीये. काळी हळद काही 4 दिवस पॅक करून ठेवली म्हणून खराब झाली अशातला विषय नाही.
आम्ही तर आमचं सगळं प्रोडक्ट हे इंडियन पोस्टने पाठवतो. इंडियन पोस्ट ही अशी सिस्टम आहे की जगभरामध्ये जिथे पण पिनकोड आहे त्या ठिकाणी ते तुमचं पार्सल डिलिव्हर होणार. बरोबर आहे. आता जर तुमचं प्रॉडक्ट 2000चं आहे तर 50 रुपये पार्सलला द्यायला काहीच हरकत नाही. सहज आपण देऊ शकतोय आणि पार्सल मध्ये ही खराब होत नाही. बरोबर. पॅकिंग करायचं असेल तर कसं पॅकिंग करायचं, सिंपल प्लास्टिकच्या पिशवीत टाकण्याच्या ऐवजी ज्यूटच्या बॅगमध्ये भरा किंवा कापडी कॉटनच्या पिशवीमध्ये भरा आणि त्यानंतर ते एखाद्या खोक्यात टाका. खोका व्यवस्थित पॅक करा, वरती पोस्टाचं लेबल लावा, माणसाचा पत्ता पाठवा, त्या माणसाकडे ते पोहोचवणार. बरोबर आहे. हे काही पेरिशेबल नाहीये. हे पेरिशेबल ते 2 वर्षात होईल. 8 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसात, महिनाभर जरी ते पार्सल मध्ये पॅक राहिलं तरी ते अजिबात खराब होत नाही. त्यामुळे आमचा सगळा माल हा कम्प्लिटली आम्ही पोस्टाने पाठवतो. बरोबर. सो पूर्ण भारतभरामध्ये जिथे पण पिनकोड नंबर आहे, भले तो एखादा आदिवासी पाडा जरी असेल तरी तिथपर्यंत आपलं प्रोडक्ट आपण पोहोचवू शकतो. तुम्ही पण तुमचं प्रोडक्ट अशा पद्धतीने पोहोचवू शकता. सगळ्यात मोठा गुणधर्म हळदीचा हा आहे की ती इमिडिएट पेरिश किंवा खराब होत नाही. त्यामुळे आपण हे पाठवू शकतो. पावडर केली असेल तर प्रश्नच नाही. तुम्ही पॅकिंग छोटे छोटे करून ठेवलात आणि ते स्टोअर करून ठेवलात, जशी ऑर्डर आली. आता अमेझॉन वर जरी तुम्ही गेलात, अमेझॉन, फ्लिपकार्ट असे अनेक हे आहेत, अशा ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर पावडर जर बघितलात तर आज पावडर साधारणतः 600 ते 700 रुपये 100 ग्रॅम पावडर असते. म्हणजे 6000 रुपये किलोने पावडर जाते. म्हणजे पहिली तर शेतकऱ्यांनी हा विचार केला पाहिजे की मी बनवलेलं प्रॉडक्ट हे 6 ते 7000 रुपये किलोने जातं. पण तुम्हाला सांगते, आज ही पावडर कशासाठी वापरली जाते? कॅन्सर, सर्व प्रकारच्या जखमा, अल्सर, म्हणजे ह्याच्यातलं जे कर्क्युमाइन असतं ना, कर्क्युमाइन काय करतं, तुमच्या शरीरातले जी पण झीज झालेली आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये ज्या पण जखमा आहेत त्या हिल करण्याचं काम ते करतं. सो आपण दात दुखीच्या डॉक्टरकडे दात काढतो, जखम तयार झाली आहे, आतमध्ये ओली आहे, ओली जखम लवकर भरत नाही, पण ते तुम्हाला हाय कर्क्युमाइन वाली गोळी देतात. जेव्हा तुम्ही ती गोळी खातात ती जखम लवकर भरते. तुम्हाला आतमध्ये कुठले पण ऑपरेशन केलेले असू देत, हळदीचं कन्झम्पशन केलं, कर्क्युमाइनचं कन्झम्पशन झालं की तुम्ही बरे होतात. म्हणूनच कॅन्सरसाठी ती नंबर 1 औषधी आहे. म्हणूनच सर्व प्रकारचे मधुमेह जे असतात ती शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी पण काळी हळद वापरली जाते. सर्व प्रकारचे अल्सर म्हणजे माउथ अल्सर म्हणजे तोंड येण्यापासून मूळ व्याधीपर्यंत ज्या पण आतल्या जखमा आहे त्या सगळ्या जखमांवर काळी हळद खूप उपयोगी आहे. सांधेदुखी, सांध्यांची झीज, ह्या सगळ्या गोष्टींवर काळी हळद उपयोगी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये आपण जर ही आपली पावडर ही फक्त 100% सेंद्रिय असावी. ही पावडर रोज 1 ग्रॅम सकाळ आणि संध्याकाळ जर आपण कंझ्युम केली तर ह्या सगळ्या दुखण्यांवरती तुम्हाला वापर होईल. माझ्या स्वतःचं थायरॉइड मला होतं मुंबईमध्ये असताना, मी रेग्युलरली ती घ्यायला लागली, माझं थायरॉइड नियंत्रणात आला. आज मी 0 कुठलीही गोळी खात नाही. सो म्हणजे हे स्वतःचे अनुभव आहे. मी तर म्हणेन तुम्ही जेव्हा काळी हळद करणार आहात, ज्यांच्याकडे शेती नाहीये त्यांनी स्वतःच्या घराला हेल्दी ठेवण्यासाठी काळी हळद लावा. प्रत्येकाने घरातल्या कुंड्यांमध्ये तरी काळी हळद लावली पाहिजे. ती जर लावली तर तुम्ही तुमच्या घराचं आरोग्य हे अतिशय स्वस्तात चांगल्या पद्धतीने फिट ठेवू शकता. सो जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची वापर माहिती आहे आणि कशा पद्धतीने कंझ्युम करायचं हे माहिती आहे, तेव्हा विक्री हा मुद्दा आपल्याला राहत नाही. मला सांगा दादा, तर तुम्ही 10 किलो हळद एका गुंठ्यावरती लावली, ठीक आहे. आता पहिल्या वर्षी आपल्याला 10 किलो विकायची आहे, पुढचं सगळं बियाण्यासाठी ठेवायचे आहे. तर वर्षभरामध्ये 10 महिने मिळतात. दर महिन्याला मी 1 किलो हळद विकू शकत नाही का? सहज विकू शकतो. ते खरंच एवढं अवघड आहे का? तर खरंच एवढं अवघड नाहीये. मी फक्त म्हणेन की जी तयारी आहे ना तुमची, बाबा मला विक्री करायची तयारी आहे, एकदा तुम्हाला पोहायची इच्छा झाली ना की पोहायचं कसं ते शिकवणारे पण मिळतात. तर तुमची इच्छाच नसेल, नाही रे बाबा पडलो तर काय, तर मग काहीच नाही होऊ शकत. त्यामुळे ही तयारी तुम्हाला करायला लागेल. दुसरी गोष्ट, आम्ही सुद्धा म्हणजे ह्या स्वरूपाचे ट्रेनिंग चालवतो हॅपी इको विलेज मध्ये. काळी हळद कशी लावायची, लागवड कशी करायची, जी लोक म्हणजे आपण वाटलं तुझ्या व्हिडिओच्या मार्फत जी पण लोक येतील आपल्याकडे बियाणं घेण्यासाठी त्यांना हे ट्रेनिंग आपण उपलब्ध करून देऊया. तो मी प्रयत्न करते की काळ्या हळदीचं लागवड, त्यानंतर त्याचं प्रोसेसिंग आणि त्याची विक्री, या सर्व गोष्टी कशा करायच्या याचं आपण ऑनलाईन ट्रेनिंग काही जर देता आलं तर ते मी 100% देण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे त्या लोकांना ती रिस्क राहणार नाही. इथे थोडासा एक मुद्दा मी आवर्जून एक्स्ट्रा सांगेन सगळ्यांना, डिसिजन घेताना बाबा मला हे करायचंय तर काय केलं पाहिजे. बघा, कितीही गरीब शेतकरी असू दे किंवा कितीही श्रीमंत असू दे, आपल्या घरात जर कधी आजारपण आलं तर 5-25 हजार रुपये आपण सहज काढून देतो की नाही? बरं, तेव्हा आपल्याकडे पैसे साठवून ठेवलेले असतात का खास आजारपणासाठी? नसतात. जेव्हा अडचण येते तेव्हा ते पैसे आपण उभे करतो. बरोबर आहे, एकट्याने उभे करतो, हो ना. आणि ते उभे राहतात. असं काही होत नाही की पैसेच नाही उभे राहिले आम्ही मेलो, असं नाही होत ना. आपण ते पैसे उभे करतो.
जर माझी प्रगती मला करायची असेल आणि त्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून मला जर काहीतरी नवीन स्टेप घ्यायची आहे, तर ती स्टेप घेताना मात्र मी 20-25 हजार रुपये खर्च करताना फार जास्त विचार करते नकारात्मक दृष्टीने, असं वाटत नाही का? बरोबर. सो मी एवढंच सांगेन की जशी आपण अडचण आली तर त्याला फेस करण्यासाठी तयारी दाखवतो, तसंच जर आपली प्रगती करायची असेल तर त्यासाठी एक पाऊल पुढे उचलण्याची तयारी दाखवावी. काळी हळद निश्चितच आपलं फॉर्च्यून चेंज करू शकते. नक्की. तर ताई खूप सुंदर अशी माहिती दिली तुम्ही आणि म्हणजे खरंच म्हणजे हा एक्सपिरियन्स म्हणजे काळ्या हळदीविषयीची संपूर्ण माहिती म्हणजे आज मला खरोखर मिळाली. म्हणजे एवढं काय काय आहे, म्हणजे काळी हळद ही म्हणजे एक औषधी सुद्धा आहे हे पण मला आज कळलं. म्हणजे खूप म्हणजे याच्यावरती आपल्या आजारांवरती म्हणजे औषधाचा ते उपयोग होऊ शकतो. बरोबर ना? बरोबर बरोबर. तर आणि म्हणजे खूप म्हणजे आणि असं की म्हणजे कोणी असं ह्याच्यासाठी जास्त पण काय एकदम म्हणजे भांडवल वगैरे सुद्धा असं काय मेहनतीची काही गरज पण नाही आहे. थोडक्यात होऊ शकते आणि कोणीही करू शकतो, म्हणजे सर्वसामान्य माणूस सुद्धा करू शकतो. बरोबर ना? राईट. म्हणजे मित्र खरं सांगतो म्हणजे हे जरा खरं एकदम भारी आहे म्हणजे. आणि स्वतः मित्र मी काळी हळद जी आहे ती मी बघितली सुद्धा आहे आणि खूप सुंदर आहे आणि म्हणजे एकदम पॉझिटिव्ह एनर्जी देणारी एक गोष्ट आहे. तर मित्र जर का तुम्हाला ही काळी हळद हवी असेल किंवा याच्याबद्दलची अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल किंवा बियाणं हवं असेल तर त्यासाठी ताईंचा मी कॉन्टॅक्ट नंबर आपल्या स्क्रीनवरती शो होतोय, तर त्यावरती तुम्ही संपर्क करून तुम्ही ताईंशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर ताई बरोबर ना? येस सर. येस. तर मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि मित्र जेवढं जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढं जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही संपूर्ण काळ्या हळदीविषयीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर ते व्हिडिओ पुढच्या अशा एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.